राम नारायण राम. जर एका जीवनातच 10,000 जन्मांचे सर्व काही संपवायचे असेल तर काही अडचणींना सामोरे जावेच लागेल. संकटांचा भोग घेत असताना त्याचा मोठा भाग ठाकुरावरूनच जातो, त्याचा अधिक भार गुरुवर जातो. तुम्हाला अनेक प्रकारच्या कष्टांना सामोरे जावे लागेल, काही नाही, पण जेव्हा कष्ट येतात तेव्हा तुमची बुद्धी आणि चित्त स्थिर ठेवा. माणसाचे मन संशयात्मक असते, गुंतलेले असते, द्वंद्वात असते, म्हणूनच वादळ येणारच. काहीही झाले तरी तुम्हाला जो मंत्र मिळाला आहे त्यामुळे तुम्हाला निश्चित मुक्ती मिळेल. तुमच्यासाठी प्रकाशाचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग, सिद्धीचा मार्ग आणि निर्वाणाचा मार्ग नीट साफ होईल. मी इथलं काही करायचं नाही असं म्हणतो, तरीसुद्धा तुम्हाला हवे असलेले सर्व काही देण्यासाठी खूप काही करतो. का करतो? कारण जी गोष्ट कायमस्वरूपी नाही, जी आज आहे पण उद्या नाही, तिच्यासाठी कोण काही करतो? 14 वर्षांसाठी कोणी अंगण तयार करत नाही. जर एखाद्याला मोकळ्या मैदानात 1 वर्षासाठी घर बांधायला सांगितले, त्याला 10 लाख रुपये दिले आणि जर त्याला माहीत असेल की 1 वर्षानंतर तो मरणार आहे, तर तो तिथे अंगण बांधायला जाईल का? तो काहीतरी तंबू टाकूनच आपला वेळ काढून टाकेल.